काय आहे उन्हामुळं कोणी काही माणसंच कामाला येते नाही. काय आता कोणाला काय सांगायचं, मालक लोक तर काय दम खाती नाही. आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही. आपण काम घेतलं म्हणजे आपल्या स्वतःलाच करावं लागणार, दुसरं कोणी येणार नाही. घ्या तोडीन दे दाना दाना कर बंदा एवढा म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल की फक्त दरवाजा आणि खिडक्यांवरती लिंटेल घेतलं जातात. तर हा लिंटेल फक्त दरवाजा खिडकीवर न घेता पूर्ण भिंतीवरती थ्रूआउट घेतलेला आहे. त्यावेळेस आपण फक्त ओपनिंग पुरता लिंटेल बीम घेतो. त्यावेळेस काय होतो, जे बांधकाम आहे अनइव्हन लोड ट्रान्सफर होतो भिंतीवरती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आता बघा फुल लिंटेलचं काम चालू आहे. आता हे लिंटेलमध्ये दोन प्रकारचे लिंटेल असतात. आता या ठिकाणी बघा पूर्ण थ्रूआउट लिंटेलचं काम चालू आहे. आता हे लिंटेल जो लिंटेलचा बीम आहे, आता हा लिंटेलचा बीम थ्रूआउट प्रत्येक भिंतीवर जाताना दिसतोय. आणि दुसरा जो प्रकार असतो, आता बऱ्याच वेळेस आपण बघतो पुढे थोडा, दुसऱ्यामध्ये कसं असतं, समजा आता हा एक ओपनिंग आहे, एक दरवाजाची ओपनिंग आहे. तर यामध्ये काय करतात, ज्या ज्या दरवाजा डोअरच्या ज्या ओपनिंग असतात त्याच ठिकाणी फक्त लिंटेल घेतले जातात, थ्रूआउट लिंटेल घेतले जात नाही. पण मित्रांनो बरेच कसं असतं, याच्यामध्ये पूर्ण लिंटेल बीम हा पूर्ण थ्रूआउट याच्यामध्ये घेतला गेलाच पाहिजे. मध्ये इकडे त्याच पद्धतीने आता इथं शटरिंग काम चालू आहे. आता म्हणजे अजून याचं कास्टिंग नाही झालेलं, याचं शटरिंग चालू आहे. तर याचं पूर्ण थ्रूआउट दिलेलं आहे. म्हणजे आता ही विंडो आहे, या विंडोवर फक्त बीम न घेता पूर्ण थ्रूआउट या पूर्ण सगळ्या भिंतीवरती घेतलेलं आहे. नवीनचं भिंती आहे, नवीनचं बांधकाम आहे आणि पूर्ण याच्यावरती म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण लिंटेल बीम दिसणार आहे. त्यामुळे लिंटेल बीम घेताना कधी पण हा पूर्णच घ्यायचा. म्हणजे थ्रूआउट जेवढं बांधकाम आहे तुमचं, आयदर लोड बेरिंग असो, फुल आरसी असो, आरसीसी असो, तुमचा लिंटेल बीम जो आहे तो पूर्ण सगळ्या भिंतीवरती गेला पाहिजे. फक्त डोअर ओपनिंग वरती न जाता सगळ्या ठिकाणी गेला पाहिजे. याचं शटरिंगचं काम चालू आहे. आता याचं कास्टिंग नंतर होईल, पण सध्या जे शटरिंग आहे फक्त माहिती देण्याचं मी काम या ठिकाणी करतो. बघा पूर्ण या ठिकाणी ज्या ओपनिंग आहे सगळ्या ओपनिंग तर कव्हर झाल्याच आहे. पण त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूच्या सगळ्या भिंतींवरती हा लिंटेल बीम आलेला आहे. त्यामुळे कुठे याला पूर्ण हा एक सिंगल जॉईंट मध्ये असणार आहे हा लिंटेल बीम. त्यामुळे असा लिंटेल बीम घेतल्याने काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस तुमचं बांधकाम होतं पूर्ण थ्रूआउट लिंटेल बीम घेतल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण फक्त ओपनिंग पुरता लिंटेल बीम घेतो त्यावेळेस काय होतं, जे बांधकाम आहे अनइव्हन लोड ट्रान्सफर होतो भिंतीवरती. म्हणजे ज्यावेळेस याच्यावरती जे लिंटेल वरती नंतर आपलं 10 फूट स्लॅब आहे, 7 फुटावरती लिंटेल बीम आहे, त्यानंतर जे 2.5-3 फूट जे बांधकाम आहे तर त्याचा जो लोड प्रॉपर ट्रान्सफर होण्यासाठी या लिंटेल बीम असतो. म्हणजे काय होतं, थ्रूआउट ते वरचं जे बांधकाम आहे तो जो लोड आहे तो प्रॉपरली ट्रान्सफर होतो. त्यामुळे बांधकामाला क्रॅक जात नाही किंवा बांधकामामध्ये कुठलेही क्रॅक्स डेव्हलप होताना तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे जे कट लिंटेल आपण म्हणतो किंवा जे डोअर ओपनिंग वरती जे लिंटेल्स घेतले जातात तर त्यामध्ये जास्त शक्यता असते की तुमचे क्रॅक्स जाण्याची किंवा क्रॅक्स डेव्हलप होण्याची. तर बघू शकता शटरिंगचं काम चालू आहे पूर्ण थ्रूआउट सगळ्या भिंतीवरती. यामध्ये कट लिंटेल नाही, शटरिंगचं काम चालू आहे आणि पॅनलिंग चालू आहे. त्यामुळे इथं पण बघू शकता ह्या ओपनिंगला म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल की फक्त दरवाजा आणि खिडक्यांवरती लिंटेल घेतले जातात. तर हा लिंटेल फक्त दरवाजा खिडकीवर न घेता पूर्ण भिंतीवरती थ्रूआउट घेतलेला आहे आणि याचं शटरिंगचं काम चालू आहे. त्यामुळे लोड ट्रान्सफरसाठी आणि अनइव्हन लोडसाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे लिंटेल घेताना कधी पण प्रॉपरली असा लिंटेल बीम हा पूर्ण थ्रूआउट भिंतीवरती आला पाहिजे. ठीक आहे.